म्हणून या मार्गे जर आपण गेलो तर मधला मार्ग म्हणजे कोणत्या गावाहून जाणारे गाव ते आपण नंतर जाहीर परिपत्रकात टाकू मार्गाचं या गावातून. पण शॉर्टकट तर सांगितलं तुम्हाला. आंतरवालीहून पैठण, आंतरवालीहून शहागड चौक खुटा फाटा, तिथून पैठण, पैठणहून शेवगाव, शेवगाव मधल्या मार्गे त्या मिरी मार्गे, मिरी मार्गे पांढरी पूल, पांढरी पुलावरून नगर शहराच्या बाहेरून कल्याण फाटा, त्या नेप्ती फाट्यावरून, नेप्ती गाव आहे वाटतं तिथं, त्या फाट्यावरून आपण डायरेक्ट आळ्या फाट्याला जातो. आळ्या फाट्यावरून आपल्याला छत्रपती शिवरायांच्या शिवलेल्या किल्ल्याचं दर्शन होत आहे. किल्ल्याचं दर्शन घेऊन आपला मोर्चा तसाच पुढं माळशेज घाटातून, माळशेज घाटातून कल्याणला जातोय आणि कल्याणहून वाशी मार्गे, चेंबूर मार्गे आपण आझाद मैदान मंत्रालय जातो. मला वाटतं हे मार्ग आपण फायनल असावा, पण आपण बघू चांगला आहे का. काहींचं म्हणणं तो चांगला नाही. आपण तरी बघून येऊ. आपलं टीम जाईल बघायला. नसेल तर दुसरा पण मार्ग आहे, तेही बदलता येईल. पण शक्यतो 100% आपण हेच मार्ग फायनल ठेवू, कारण तो त्याच्यावर वाहतूक पण नाही आणि ह्यावेळेस प्रचंड गर्दी असणार आहे. दुसरा मार्ग आहेच आहे. इथून पैठण, पैठणहून गंगापूर, वैजापूर, नाशिक मार्ग एवढा आहे. नाशिक मार्गे ठाणे, पण आपण पण बघू. पण माझं म्हणणं आहे हे गोष्ट लक्षात ठेवा, ह्यो मार्ग कल्याणचा मार्ग जे आपला मधला ह्यो सुटसुटीत मार्ग आहे. आपल्या लोकांचा हाल होणार नाही, ते आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला त्या मार्गे जायचं. आजपासून तयारी लागणार. आता खरा मुद्दा महत्वाचा राहिलेला लगेच तुमच्याकडे सांग करायचंय काय आणि मागण्या कोणत्या, मूळच राहिलं माग. आता ते सांगणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा, मराठा आणि कुणबी एके ह्यो जी.आर. घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. कारण सांगतो, पाऊस यायला लागला काय आणि एवढ्या आला भ्यायचा नाही काय नाही. पाऊस मला फक्त काळजी त्या लोकांची पडली रोडवर. त्यांना आवाज जायना, ते असे किरपाला ठोकाले तिकडून. मी येणार आहे, मला रोडला टेन्शन घेऊ नका तुम्ही, फक्त थांबा, मला पूर्ण करून द्या. मंदिराचे साऊंड सुरू करावे. चालू आहे, चालू आहे. आवाज वाढा, आवाज वाढा, वाढेवा आवाज. डेला पडून वाढे वाजू दिशेत वाढेव. डेला पडत नाही, मराठी डेले पडत का. आता ते काम फेकून आले, अशी जात होणार नाही. गर्व वाटतो मला, मी मराठा जाती जन्माला. जात पाहिजे ना शिकन खार. ते तसले मुळमुळे मुळमुळे नाही, गुळगुळ गुळगुळ गेली गळून नोकरी असले तरी लढती, नसले तरी लढती, मागच पडत नाही. आणि जिरी ती सगळ्याची. एक पहिला मुद्दा, मराठा आणि कुणबी एके. गिरीश महाजन साहेबांनी याच व्यासपीठावर सांगितलं होतं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर मागणी मान्य करायची असली, जर कायदा पारित करायचा असला त्याला आधार लागतो. आता शिंदे समिती सरकारने गठीत केली. शिंदे समितीने 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला. काय काय झालं दुखलं माग चौकून दमात न घालतात झोपाच्या 58 लाख नोंदीचा म्हणलं
की लगेच लक्ष्मी पुढे झालं झाला गाच पाण्यात होईल खाऊन दे ना आमच्या लेकरात मग खाल्लं तो तुला पुराणाचा ताट सुद्धा चाटून खाल्लं आमचा हक्काचा आहे खाऊन दे ना आमच्या लेकराला कोणाच्या का बापाचा आहे का आमचा हक्का आरक्षण हक्काचा 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला त्यांनी सांगितलं होतं आम्हाला आधार पाहिजे आता आधार मिळाला आता मराठा आणि कुणबी एक जे आर सरकारनं काढायचा नंबर 2 मराठवाड्याचं हैदराबादचं गॅजेट लागू करायचं त्याशिवाय मुंबई सोडायची नाही सातारा संस्थानचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं सुद्धा द्यायचं पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश या 2 गॅजेट मध्ये येतो आणि तिसरा मुद्दा सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली 1.5 वर्ष झालं तिची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही आता बार लढायचं नाही मायात ताकद नाही राहिली उपोषण करू शेवट फाईट मनाने बघू आता मुंबईत काय नाव होते सगळ्या केसेस मागे घेतल्याशिवाय हटायचं नाही राज्यातल्या नुसते उद्या घेऊ म्हणते उद्या भाऊ घेतो रे आणि त्यांना वाटलं मी भीन आणि त्यांना वाटलं मराठी पुरा भीते बघा बरं का डाव कार असला त्यांनी केशी करा म्हणे यांच्या केशी करा भेटे अरे हे भेटाचे तर केशीला फाशीला कायच केशी फिशी रे ते म्हणते आणखी 2-3 होते पण मी मुंबई सोडायच नाही काय काय करतो मला केशी करून काय कसले काही काही बोलत किती का होती आणि माझ्या जवळचे सहकारी आहेत का त्याला तडी फार करते आणि ते त्यांचं सगळं हिंडते धंदा आणि भेटे का काय ते अरे गोर गरीब अडचणीत आणण्याचं काम फडणवीस साहेब करू नये इमानदारीना गरीबाचे लेकरं लढते तुम्ही त्यांच्यावर खोट्या केसेस काढता विनाकारण तुम्हाला सुट्टी नाही आपला दुसरा मुद्दा रोड चेकिंग काय ते आता काय करू आता मी 100% ग्रामपंचायत उभा राहणार थांबा तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळ्याला रोड मी ऐकायला येतो मला मुद्दे फक्त क्लिअर करून द्यायचा आपल्या मोठ्या सभेच्या 2 सभा घेतल्या होत्या आपण मग आता काय घेऊ 2 घेतो काय करू तिकडे बी येतो पुन्हा बलिदान कुटुंबाने दिलं